परिषद घेतली 140 कोटी मिळाल्यावर ती म्हणला 3 लाख ऊसाचं गाळप करेल तर डिगा बागलाचं नाव सांगेल. नंतर म्हणला 2 लाखाचं गाळप करेल तर डिगा बागलाचं नाव सांगेल. परत म्हणला निदान कारखाना तरी चालू करेल. आणि काल मित्रांनो त्यांनी सगळ्या कामगारांना ब्रेक दिलाय, म्हणजे कारखाना हे आता चालू शकत नाही. मग 140 कोटी रुपये गेले कुठं? आणि एवढं करत असताना त्या दिवशी महत्वाचा सण होता आपला, मला वाटतं ह्याचा सण होता दसराच का, घटस्थापना. घटस्थापने दिवशी वार्षिक सर्वसाधारण सभा काढून घेतली आणि त्याला 200 कोटी रुपये भाग भांडवल मिळवण्याचा मकाई कारखान्याचा नवा प्रस्ताव तयार केला. म्हणजे किती कारखाने लुटायचे काय आहे का नाही. आणि मी ह्याला विरोध करतो म्हणून त्या माझा राग आहे. माझं काय बागल कुटुंबाचं भांडण आहे का, त्यांचे मी 2 पैसे उचललेत का, माझं त्यांचे भावकी वाद आहे का, त्यांचा बांधाला बांध आहे माझा. पण माझा पहिल्यापासूनच स्वभाव अन्यायाविरुद्ध पिटून जो कुणी येईल त्याला न्याय देण्याचं मी काम करतो. आता मी पहिल्यापासून काम करत असताना सुभाष अण्णा सावंत असतील, आदरणीय दशरथ कांबळे जे असतील, अजून चळवळीतले आपले जी अन्यायाविरुद्ध आपला परमेश्वर तळेकर असेल किंवा सदाभाऊ खोत असतील, जे अन्यायाविरुद्ध लढतात त्यांच्याबरोबर मी कायम काम केलेला माणूस आहे. त्यामुळे जिथं अन्याय तिथं मी उभा राहतो. हाच बागलाचं पोट दुखणे. मी बागलांचे तर अनेक किस्से सांगू शकतो. रश्मी बागल म्हणजे तो तुम्हाला काय सांगावं. करमाळा तालुक्याची काही म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. प्रत्येकाच्या घरात भांडणं लावली. मी ज्यावेळेस नगरपालिकेला उभा होतो, प्रचार चालू होता, मला रश्मी दिदी बागल यांनी बोलून घेतलं उर्फ कैकईने. मी प्रचार सभा सोडून इथं गेलो मांगीला उऱ्यात. हनुमंत बागल तिथं होते, रश्मी बागल तिथं होत्या उर्फ कैकई, आणि मला तिथं बोलून घेतलं. मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, मला 850 मतं पडले. पडू द्या, मी स्वतःच्या ताकदीने 17 माणसं उभा केले. परत ती टीका करणारे मला माहिती आहे. पण तुम्हाला बापच आहे ती टिकवता आलं नाही. आज माझ्याकडे रोज 100 माणसं काम करून घेतात, तुम्हाला बघितली माणसं पळून जातात. तर त्या ठिकाणी रश्मी आणि संजय साळुंगे त्या गोष्टीला साक्षीदार आहे. प्रचार चालू आहे नगरपालिकेचा, मतदान 5 दिवसावर आहे, माझी सुतार गल्लीत सभा चालू आहे. रश्मी दिदी बागल वैभवराजे जगतापांचा प्रचार करतायत आणि मला बोलून सांगितलं की वैभवराजे जगताप नालायक आहे, त्याचं वागणं चांगलं नाही, बराबर नाही. आम्ही नाईलाजाने त्याच्या संग युती केली. तुम्ही माझ्या वडिलांबरोबर काम केले, माझा जीव तुमच्यावर आहे, मला तुम्हालाच निवडून आणायचे, एवढ्या माणसांना भेटा, एवढे पैसे द्या, ते निवडून येतील. ही जर खरं खोटं असेल, मी तरी माझ्या बापाची शपथ घेतो, रश्मी बागलनी तरी डिगा बागलाची शपथ घ्यावी. प्रत्येकाला खोटं बोलायचं. वामनदादा बदे उद्ध्वस्त केलं, आप्पासाहेब झांजुर्णींना उद्ध्वस्त केलं, तात्या मुस्करांना उद्ध्वस्त केलं, कल्याणभाऊ गायकवाडांना उद्ध्वस्त केलं. ज्यांनी मामांना उभं केलं, खुद्द घुमरे सरचं वाटोळं त्यांनी केलं. बीपीची गोळी चालू केली. घुमरे सरच्या दारात गेले तर माणसाला मारायचे आणि म्हणायचे घुमरे सर वाईट वळणाला चाललाय असं म्हणायचे. पूर्वी एवढी घमिंड होती. घुमरे सरला गोळ्या चालू झाल्या दिवसाला 4 ह्या पुरीमुळं. आयुष्य 10 वर्षांनी त्याचं कमी झालं. म्हणजे पैसे पुढे ह्याचा काहीच नाही. आणि जर तुम्ही आता म्हणतो क्लिप पुरणार नाही, माझ्याकडे तर जंत्रीच आहे. त्यांनी माझं बी काढावं आणि मी म्हणत नाही माझं काढू नका. त्यांनी माझं बी काढून आम्ही जे तुमच्या चुका सांगतोय त्या चुकीला तुम्ही उत्तर द्यावं. पण याचा अर्थ असा नाही की प्रश्न विचारतो म्हणून माझा जीवच घ्यायचा. जीव घ्यायला कोणाला तरी सुपारी द्यायची आणि मारायला लावायचं, एवढं तळतळ घेऊन ह्याच्यापूर्वी तुम्ही तेच करत आलं. हे असं करू नका तुम्ही. असं केलं तर करमाळ्यातली लोकशाही संपल.